महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। धुळ्यातील अनाथ आणि मतिमंद मुलींची गरुड झेप, गुढीपाडव्यासाठी बनविल्या 500हून अधिक आकर्षक गुढ्या। विशेष मुलींच्या कलाकुसरीला 7 समुद्रापार मागणी। पुणे मुंबईसह परदेशातही पाठवल्या जाते धुळ्याच्या गुढ्या। निराधार ते आत्मनिर्भर, श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृहाचा कौतुकास्पद उपक्रम। व्यावसायिक प्रशिक्षणामधून मुलींना दिले जाते बळ। धुळे शहरातील यमुनाताई शैक्षणिक आणि सांस्कृतिक महिला मंडळ संचालित श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह व कार्यशाळेतील अनाथ मुलींनी यंदाच्या गुढीपाडव्यानिमित्त समाजात एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे। या संस्थेत संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या सुमारे 105 अनाथ आणि मतिमंद मुली वास्तव्यास असून त्यांना येथे केवळ निवारा आणि शिक्षणच नाही तर जगण्यासाठी नवी उमेद दिली जात आहे। आगामी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 18 वर्षावरील मुलींनी स्वतंत्र कार्यशाळेत व्यावसायिक प्रशिक्षण घेत 500 ते 700 अत्यंत आकर्षक गुढ्यांची निर्मिती केली आहे। याआधीही दिवाळीत आकाशकंदील, पणत्या आणि रक्षाबंधनाला राख्या बनवणाऱ्या या मुलींच्या कलाकुसरीला आता संस्थेच्या वतीनं अधिक व्यापक आणि व्यावसायिक स्वरूप प्राप्त करून दिले जात आहे। विशेष म्हणजे या विशेष मुलींनी अत्यंत भक्तिमय आणि सकारात्मक वातावरणात तयार केलेल्या या गुढ्यांना केवळ धुळ्यातच नव्हे तर पुणे, नाशिक, मुंबई आणि बंगळुरू सारख्या महानगरामधील शासकीय व व्यावसायिक कार्यालयातून मोठी मागणी केली जात आहे। गेल्या 2 वर्षापासून या मुलींनी तयार केलेल्या वस्तू 7 समुद्रापार परदेशातही पाठवल्या जात आहे। या वस्तूंच्या विक्रीतून मिळणारा निधी पुन्हा याच मुलींच्या प्रशिक्षणासाठी आणि नवीन कच्चा माल खरेदी करण्यासाठी वापरला जातो। निराधार मुलींना केवळ सात्वण न देता त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे करणे हाच या संपूर्ण उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे। यमुनाताई शैक्षणिक व सांस्कृतिक महिला मंडळ धुळे संचलित श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह व कार्यशाळा या संस्थेमध्ये महाराष्ट्रातील 105 मुली या ठिकाणी प्रवेशित आहेत। प्रवेशित सर्व मुली या सर्वथा अनाथ असून या मुलींच्या शैक्षणिक प्रशिक्षण निवास व्यवस्था या संस्थेच्या माध्यमातून धुळे शहरात करण्यात आलेली आहे। या प्रवेशित मुलींमध्ये 18 वर्षावरील मुलींसाठी स्वतंत्र कार्यशाळा या ठिकाणी सुरू असून या कार्यशाळेच्या माध्यमातून प्रवेशित मुलींना विविध प्रकारचं व्यावसायिक प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातं। त्यामध्ये प्रामुख्याने दिवाळीच्या सणामध्ये विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तू, आकाशकंदील, रंगवलेल्या पणत्या अशा विविध प्रकारचं सजावटीचं सामान तयार करण्याचं प्रशिक्षण या मुलींना या ठिकाणी देण्यात येतं। रक्षाबंधनाच्या वेळेस विविध प्रकारच्या अत्यंत चांगल्या पद्धतीच्या राख्या तयार या मुली करतात। सध्या नववर्षाचा मुहूर्त जवळ येत आहे। त्या दृष्टिकोनातून गुढीपाडव्याला पूजनासाठी आणि आपल्या कार्यालयात गुढीपाडव्याला शुभेच्छा देण्यासाठी विविध प्रकारच्या गुढ्या बनवण्याचं प्रशिक्षण या मुलींना दिलं गेलं असून त्यांनी जवळजवळ 500 ते 700 गुढ्या आता कार्यालयात या ठिकाणी कार्यशाळेत तयार केलेल्या आहेत। अत्यंत भक्तिमय वातावरणात या गुढ्यांचं प्रशिक्षणाचं काम या ठिकाणी प्रवेशित मुलींच्या प्रशिक्षणासाठी कार्यरत असलेले निदेशक, प्रशिक्षक, कार्याचा अधीक्षक यांच्या माध्यमातून त्यांना दिलं जातं। मुलींनी तयार केलेल्या वस्तू, गुढ्या
या धुळे जिल्ह्यातील पुणे, नाशिक, बँगलोर अशा मुंबई अशा विविध ठिकाणी या ठिकाणी शासकीय आणि व्यापाऱ्यांच्या उद्योजकांच्या कार्यालयात त्या ठिकाणी ठेवण्यात येतात. गेल्या 2 वर्षापासून विदेशातही काही प्रमाणात या गुड्यांना मागणी असते आणि त्या गुड्यांच्या विक्रीतनं जो काही निधी मिळतो तो निधी विविध प्रकारच्या प्रशिक्षणाच्या वस्तू खरेदी करून या मुलींना विविध प्रकारचं प्रशिक्षण देण्याचं काम सुरू आहे. हे करण्याचा एकच संकल्प आहे की या मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात. त्यांना विविध प्रकारचं व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करणं हे संस्थेचं प्राथमिक आद्य कर्तव्य असल्याने संस्था त्या पद्धतीने कार्यरत आहे. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.